नमस्कार, स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये। आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणत्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवून कधीच खाऊ नये। फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला त्यापासून नुकसान होऊ शकते। 1. कांदा। कांदे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये। बऱ्याच जणांना प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये कांदे भरून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असते, परंतु यामुळे कांद्यांमधील नैसर्गिक गुणधर्म कमी होतात। तसेच चिरलेला कांदा देखील फ्रीजमध्ये ठेवू नये। चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवून खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते। 2. शिजवलेले पदार्थ। कुठलेही शिजवलेले अन्नपदार्थ देखील फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये, त्यामुळे त्या पदार्थातील पोषक तत्व निघून गेलेले असतात। पण बऱ्याच जणांना फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाण्याची सवय असते, परंतु यामुळे आपल्या आरोग्याला नुकसान होऊ शकते। 3. फळे। फळे देखील फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे। बाहेरच फळे ठेवली पाहिजेत। तसेच आधीच्या दिवशी कापून ठेवलेली फळ फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये। फ्रेश फळे कापून फ्रेशच खाल्ली पाहिजे, यामुळे फळांचे पूर्ण न्यूट्रिशन आपल्या शरीराला मिळते। 4. लसूण। कांद्यांप्रमाणेच लसूण देखील फ्रीजमध्ये ठेवू नये, यामुळे लसूणची क्वालिटी खराब होते। लसूण नेहमी कोरड्या, बाहेर आणि अंधाऱ्या जागेमध्येच साठवून ठेवावेत। 5. शिजवलेले डाळ, उरलेले पुरण आणि मसाला अशा गोष्टी देखील फ्रीजमध्ये ठेवणे शक्यतो टाळावे। ठेवत असाल तर एका दिवसापेक्षा जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये। बऱ्याच जण पुरणपोळीचे उरलेले पुरण 5-6 दिवस पोळ्या बनवून खातात, पण हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे असते। यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात। 6. मटण, मासे, चिकन। तसेच शिजवलेले मटण, मासे, चिकन या गोष्टी देखील जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये, यामुळे आपल्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात। 7. मसाल्यांचे पॅकेट। फोडलेले मसाल्यांचे पॅकेट देखील असेच फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यामुळे त्याचा नैसर्गिक गंध कमी होतो आणि जास्त दिवस झाल्यामुळे त्यामध्ये प्रक्रिया होऊन ते आपल्या आरोग्यासाठी घातक बनते। म्हणून मसाल्याचे फोडलेले पॅकेट नेहमी काचेच्या घट्ट झाकण्याच्या बरणीमध्ये नॉर्मल टेम्परेचरवरच ठेवले पाहिजेत। 8. दही। जास्त दिवस दही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये, यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते। म्हणून नेहमी ताजे बनवलेले दही खाल्ले पाहिजे। जर कधी दही उरले तर त्याचा वापर कढी किंवा इतर पदार्थांमध्ये करावा, परंतु जास्त दिवसाचे दही खाऊ नये। 9. सरबत। त्याचप्रमाणे चिंचेचे, कैरीचे किंवा लिंबूचे सरबत खूप जास्त दिवस बनवून फ्रीजमध्ये ठेवू नये। आजकाल जास्तीचे सरबत एकदाच बनवून फ्रीजमध्ये स्टोअर केले जाते आणि जेव्हा लागेल तेव्हा आयत्या वेळेस त्यामधून थोडेसे वापरून लगेच सरबत बनवता येते, परंतु अशी शीतपेय आपल्या शरीराला धोकेदायक ठरू शकतात। त्यामुळे भूक न लागणे, कॉन्स्टिपेशन अशा आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात। 10. सोललेले जास्तीचे लसूण देखील फ्रीजमध्ये ठेवू नये। जेव्हा लागेल त्यावेळेस थोडा वेळ काढून लसूण निवडून घ्यावेत। 2-3 दिवसाचे एकाच वेळेस लसूण निवडू नये, यामुळे लसणांना मोड येऊ शकतात। 11. मध। मध सर्वात आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थ आहे, परंतु बरेच जण मध फ्रीजमध्ये स्टोअर करतात। मध खरं तर नॉर्मल टेम्परेचरवरच स्टोअर केला पाहिजे। नॉर्मल टेम्परेचरवर देखील मध लवकर खराब होत नाही, म्हणून त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म टिकून ठेवण्यासाठी मध बाहेरच साठवावा। 12. जेवढ्या वस्तू किंवा गोष्टी आपल्याला फ्रीजशिवाय साठवून ठेवता येतील तेवढ्या साठवावे, कारण आधीच्या काळी फ्रीजचा वापर नव्हता तरी लोक निरोगी राहायचे, परंतु आता सर्व सोयी सुविधा असून फ्रीज असून देखील लोक निरोगी नाहीत। म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी फ्रीजचा वापर करण्यापेक्षा गरज असेल तिथेच फ्रीजचा वापर करावा। 13. केळी। केळी फ्रीजमध्ये कधी ठेवू नये, यामुळे केळीची चव बदलते आणि केळी तितकीशी चवदार लागत नाही। 14. मळलेली कणिक। मळलेली चपातींची कणिक कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यामुळे कणिक काळी पडू लागते आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपात्या बनवून खाल्ल्याने अनेक गंभीर आरोग्याच्या समस्या आपल्याला होऊ शकतात। म्हणून आपल्याला लागेल तितकेच पीठ मळले पाहिजे, जेणेकरून फ्रीजमध्ये ठेवायची वेळच येणार नाही। 15. भात। भात देखील फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये। मुळातच शिळा भात खाल्ल्याने कॉन्स्टिपेशन आणि पचनाच्या तक्रारी होऊ शकतात, त्यामुळे लागेल तेवढाच भात बनवावा आणि चुकून थोडा उरलाच असेल तर दिवसाची वेळ असेल तर बाहेरच ठेवावा। दिवसभरात तुम्ही केव्हाही खाल्ला तरी भात चांगलाच राहतो
आणि रात्रीचा भात उरला असेल तर कुत्रा मांजर यांना टाकल्याने देखील आपल्याला पुण्यच मिळेल. फ्रीजचा वापर करणे चुकीचे आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही. फक्त गरज नसताना आणि ताज्या अन्नपदार्थांची उपलब्धता असताना शिळे अन्नपदार्थ खाणे यात काही शहाणपण नाही असे मला वाटते. सोडा. उन्हाळ्यामध्ये बरेच जण जास्त प्रमाणात लिची खरेदी करून फ्रीजमध्ये ठेवतात, परंतु यामुळे लिची बाहेरून तरी फ्रेश दिसते, पण आतून मात्र खराब होऊ लागते. 17. कच्चा ॲव्होकाडो देखील कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, बाहेरच ठेवावा, यामुळे तो लवकर पिकणार नाही. 18. पॅकिंगचे फळांचे ज्यूस देखील फ्रीजमध्ये ठेवत असाल तर 4 ते 5 दिवसांच्या आतच संपवावेत. जास्त दिवस पॅकिंगचे ज्यूसेस फ्रीजमध्ये ठेवून वापरू नये. 19. शिमला मिरची देखील जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यामुळे मिरची मऊ पडते आणि तिची चव देखील बिघडते. 20. लोणी. लोणी देखील कधीही 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नये आणि जेव्हा तुम्ही वापरत असाल त्याआधी 15 मिनिटे फ्रीजमधून बाहेर नॉर्मल टेम्परेचरवर काढून ठेवावे, मगच वापरावे. 21. आंबट फळे म्हणजे जसे संत्री, मोसंबी, आवळा अशी फळे जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यावर काळे डाग पडतात आणि त्यातील रस देखील सुकू लागतो. म्हणून आंबट फळे बाहेर ठेवा आणि लागेल तेवढेच आणावे, जास्त प्रमाणात आणू नयेत. 22. त्याप्रमाणे लोणचे, पापड देखील फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण त्यांच्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. 23. ब्रेड देखील फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवून खाऊ नये. 1-2 दिवसातच ब्रेड संपवावेत, नाहीतर ब्रेड शिळे होऊ लागतात. 24. टरबूज. कापलेले टरबूज बरेच जण थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात, पण यामुळे टरबूजचा कलर आणि स्वाद दोघेही खराब होते. म्हणून जर टरबूज थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर न कापता अख्खाच फ्रीजमध्ये ठेवावा. कापलेले टरबूज फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये. 25. कॉफी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर खराब होते, तसेच कॉफीचा स्वाद देखील कमी होऊन जातो. म्हणून कॉफी फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी काचेच्या बरणीमध्ये भरून नॉर्मल टेम्परेचरवरच ठेवले पाहिजे. वर सांगितलेले पदार्थ जर तुम्ही नेहमीच फ्रीजमध्ये ठेवून सेवन करत असाल तर यामुळे तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते आणि अशा पदार्थातील पोषक तत्वे देखील कमी होऊन जातात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.